आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असणाऱ्यांनी त्यांच्या पोटदुखी सांभाळाव्या. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, असं उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये म्हटलंय. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलं आहे. आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. थेट चर्चा केली. हा, काय अडचण काय कोणाला? काहीच अडचण नाही. हा प्रश्न विचारला जातो. हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो. काय अडचण काय? अडचण काय? म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत. मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही. भेटायचं तर उघड भेटू. काय अडचण काय कोणाला? आणि आम्हाला तरी त्यांनी हे सांगितलं की निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही बोलू. आम्ही स्थानिक पातळीवर मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका असतील त्या सगळ्या गोष्टी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये स्थानिक नेत्यांना तो अधिकार दिलेला आहे. राज ठाकरे अजून काय बोलत नाही. उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भीक दे माझ्यासोबत ये माझ्यासोबत ये, हे एकन काय करून त्याचा चाललं आहे ना. आणि याचा आनंद आहे. अरे पण मुंबईमध्ये मराठी माणसं शिल्लक आहेत किती? 12% मराठी माणसं शिल्लक आहेत. 50% मराठी माणूस शिल्लक होता. हा सगळा मराठी माणूस हा उद्धव ठाकरेने नालासोपारा वसई त्याच्या पुढे सगळा हलवला. मुंबईतून भाग पाठवला मराठी माणूस. हे पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.